नमस्कार, मी एस.आर. पवार. माझ्या फेसबुकवरती फेसबुक फ्रेंड लिस्टमध्ये एक शिक्षिका आहेत. त्यांचं नाव मीरा धनराज कदम या खरं म्हणजे प्राथमिक शिक्षिका आहेत. त्या स्वतः अपंग आहेत आणि स्वतः अपंग असतानाही महाराष्ट्रातील आणि देशातील जी काही अनाथ मुलं आहेत त्या अनाथ मुलांना सांभाळण्याचं काम या करतात. त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये असे काही 50 किंवा 100च्या आसपास अशी काही मुलं आहेत की ज्यांना आईवडील नाहीत आणि या मॅडम स्वतः शिक्षिका आहेत. त्यांचा पगार त्या ठिकाणी खर्च करतात. जर कुणी थोडंफार दान दिलं तर त्याचा वापर त्या मुलांच्या संगोपनासाठी करतात, त्यांच्या शिक्षणासाठी करतात. अशा पद्धतीच्या मॅडम त्यांना मी अनेक दिवसांपासून फॉलो करत आहे. त्यांचे वेगवेगळे उपक्रम मी पाहत आहे. अशा मॅडम आणि त्यांची ती मुलं एकत्र राहतात. या मुलांना शिकवण्यासाठी, ट्युशन लावण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात. ही मुलं स्वतः अभ्यास करतात आणि स्वतः अभ्यास करून ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी होताना मी बघितलेले आहेत. तशा अनेक पोस्ट त्यांच्या फेसबुकच्या पेजवरती मी बघितलेले आहे. गेल्या वर्षी कुणीतरी एखादा मुलगा आहे ज्यानं नीटचा अभ्यास स्वतः घरी राहून म्हणजे त्यांच्याकडे राहून सगळ्या मुलांसोबत राहून कोरोना काळात सुद्धा कसलीही ट्युशन न लावता, कारण ट्युशन लावण्यासाठी त्यांच्याकडे पैसाच नाही, अशी मुलं घरी राहून अभ्यास करतात आणि ती नीटचा पेपर देऊन MBBSला लागलेली आहेत. याही वर्षी त्याच्यातली काही मुलं ही नीटचा अभ्यास करत होती. त्यांनी परीक्षा दिली आणि पुढे काय झालं हे संपूर्ण जग किंवा संपूर्ण देश आता पाहत आहे. तुम्हालाही सगळ्यांना माहीत आहे काय होतंय, कशा पद्धतीनं झालेलं आहे. हे एक उदाहरण झालं. या महाराष्ट्रात अशी अनेकही अजूनही काही मुलं आहेत की ज्यांना आईवडील नाही, जे अनाथ आहेत, जे आजी आजोबाकडे राहतात किंवा कुठल्या तरी नातेवाईकडे राहतात. त्यांनीही या परीक्षेचा अभ्यास केलेला आहे. त्यांना असे लाखो रुपये देण्यासाठी नाही, त्यांनी कुठल्या तरी वेगवेगळ्या मार्गांनी अभ्यास केलेला आहे. मग तो यूट्यूबवरून बघून केला असेल, कुठल्या तरी साध्या कॉलेजमध्ये जाऊन केला असेल किंवा कुठल्या तरी लोकल एखादं ट्युशन लावून यांनी अभ्यास केलेला आहे. नीटची परीक्षा दिलेली आहे आणि जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्याही मुलांवर यंदा यावर्षी कशा पद्धतीने अन्याय होतोय हे आपण उघड्या डोळ्यांनी सगळेजण पाहत आहात. आता त्याचबरोबर अशाही काही मुलं आहेत की जी विधवांची आहेत, ज्यांना वडील नाहीत. एकटी आई त्या मुलांना सांभाळ करते, मुलांना शिकवते. ट्युशनसाठी त्या बाईकडे इतके पैसे नसतात. मग ही सुद्धा मुलं स्थानिक ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणच्या कुठल्या तरी कॉलेजला जातात. जशी पुस्तकं उपलब्ध होतील ती पुस्तकं उपलब्ध करतात आणि नीट परीक्षेचा अभ्यास करतात आणि ती यशस्वी होताना आपण अनेक वेळा बघितलेलं आहे. अशा स्टोरीज, अशा यशोगाथा आपण अनेक वेळा बघतो आणि दरवर्षी अशा अनेक यशोगाथा प्रकाश होतात येत असतात. पण याही वर्षी अशा काही मुलांनी अभ्यास केलेला आहे, त्यांनी परीक्षा दिलेली आहे. त्यांच्यासोबत नेमकं काय चालू आहे हे सुद्धा आपल्याला आता माहित आहे. त्याचबरोबर अशी काही मुलं आहेत की जी अतिशय गोरगरिबांची आहेत, ज्यांच्या आईवडील झोपडपट्टीमध्ये राहतात, ज्यांच्या आईवडील कुठल्या तरी एखाद्या खेड्यामध्ये, कुठल्या तरी एखाद्या रानात वस्तीवर राहतात. त्यांचीही मुलं या परीक्षेचा अभ्यास करतात. फार खडतर परिस्थितीमधून ही सगळी मुलं परीक्षेचा अभ्यास करत असतात. त्या मुलांच्या बाबतीतही आता सध्या काय घडत आहे आणि कशा पद्धतीने लाखो रुपये देऊन हे सगळं स्कॅम झालेलं आहे, नीटचं स्कॅम झालेलं आहे, हे सुद्धा आपण पाहत आहोत. उघड्या डोळ्याने पाहत आहोत. सरकारही पाहत आहे. हे सरकारी यंत्रणेमध्ये तुम्ही जे निवडून दिलेले लोक आहेत तेही पाहत आहेत, ज्यांच्या हातामध्ये ही नीट परीक्षा आहे आणि जे सगळी यंत्रणा ज्यांच्या हातामध्ये आहे ते सुद्धा पाहत आहेत आणि ते किती शांतपणे या सगळा तमाशा पाहत आहेत हे सुद्धा तुम्हाला माहित आहे. याचबरोबर याच्यामध्ये अशीही काही मुलं असतात की जी गेल्या वर्षी सेमीसाठी पात्र झाली आणि सेमीसाठी पात्र झाल्यानंतर त्याच्यासाठी जी काही फीस लागते, माझ्या माहितीप्रमाणे 40-50 लाखांपर्यंत ती फीस जाते. अशी मुलं फक्त आपल्याकडे सेमीला देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून ही मुलं रिपीटचा निर्णय घेतात
आणि रिपीटसाठी पुन्हा एकदा लातूरला जातात, हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. त्या मुलांच्या बाबतीतही आता काय घडतंय हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. ज्यांना गेल्या वर्षी 500 असतील, 400 असतील, त्यांनी यावर्षी जर 600च्या आसपास जरी मार्क घेतलेले असले तरी सुद्धा यावर्षी ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला लागतील अशा पद्धतीचं अजिबात चित्र सध्या दिसत नाही. हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, ते मलाही माहीत आहे. कट ऑफ किती गेलेला आहे, मार्क किती वाढलेले आहेत, कशा पद्धतीने वाढलेले आहेत, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. याही पलीकडे अजूनही काही अशी मुलं असतात की ती 4-4, 5-5 वेळा रिपीट करत असतात. ते लिगली आहे नाही हे आता मला सांगायचं नाही, परंतु करणारी आहेत. अशा काही मुलांना मी स्वतः ओळखतो, तुम्हालाही अशी माहीत असतील, तुमच्याही आसपास असतील. म्हणजे अशी काही मुलं असतात की 2 वेळेस 3 वेळेस रिपीट करतात, परंतु काही मुलं अशीही असतात की त्यांना असं वाटतं की नाही, पुढच्या वेळेस आपण थोडासा जास्त प्रयत्न करू आणि जास्त गुण घेऊ. अशी मुलं 4-4, 5-5 वेळेस रिपीट करतात. त्यांच्या भावनांशी खेळण्याचा हा जो सगळा प्रयत्न चालू आहे तो तुम्ही आम्ही सर्वजण उघड्या डोळ्याने पाहून अतिशय शांत मूग गिळून गप्प आहोत. कुठल्याही पद्धतीने याला एवढा मोठा विरोध झालेला नाही, कुठल्याही पद्धतीने किंवा सरकारच्या कडून अजूनही कुठलीही अशी गोष्ट समोर आलेली नाही की आम्ही ही परीक्षा रद्द करत आहोत कारण यामध्ये फार मोठा घोटाळा झालेला आहे. हे सरकारच्या बाजूने कुणीही अजून मान्य करायला तयार नाही. किंवा जी लोक परीक्षा घेतात, जी NTA आहे, नॅशनल टेस्ट एजन्सी, त्यांच्याही कुठल्या प्रमुखाने समोर येऊन असं वक्तव्य केलंय असं माझ्या बघण्यात आलेलं नाही. यामध्ये फार मोठा घोटाळा झालेला आहे आणि ही परीक्षा आम्ही रद्द करत आहोत अशाही पद्धतीने अजून कुणी बोललेलं नाही. आता या पलीकडे काही लोक अशीही असतात की जी खरेपणावर ज्यांचा विश्वास असतो, सत्यावर ज्यांचा विश्वास असतो, किंवा जी लोक फार इमानदारीने वागत असतात आणि त्यांना असं वाटत असतं की नाही, असं जरी कोणी थोडंफार जरी करत असेल तरी आपल्याला अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने पुढे जायचं नाही, आपण खरेपणाने पुढे जाऊया, सत्याच्या मार्गावर जाऊया, कष्टाने पुढे जाऊया. त्या मुलांच्या बाबतीत मग काय, त्या मुलांचा कोणी विचारच करायचा नाही. किंवा जे असत्य मार्गाने पुढे गेलेले आहेत, पैसे देऊन पुढे गेलेले आहेत, 10-10, 20-20, 30-30 लाख रुपये देऊन हा पेपर फोडलेला आहे, तो सर्वांपर्यंत गेलेला आहे. अनेकांनी पुढे येऊन पैसे देऊन हा पेपर हस्तगत केलेला आहे आणि मार्क मिळवलेले आहे. त्यांच्या पुढे हे जी मी आता सगळीच्या सगळी कॅटेगरी सांगितली, जी गोरगरिबांची मुलं आहेत, विधवांची मुलं आहेत, अनाथ आहेत, कुठल्या तरी आश्रमात राहतात, कुणाकडे तरी आश्रित म्हणून राहतात, जी खूप गरिबांची आहे, जी खूप कष्टाळू आहे, जी खूप इमानदार आहेत, ज्यांच्याकडे पैसा नाही आहे, जी स्वतः प्रयत्न करत आहेत, या सगळ्या मुलांवरती, या सगळ्या मुलांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रयत्न, हा प्रकार सध्या गेल्या 1 महिन्यांपासून चालू आहे, 2 महिन्यांपासून सुरू आहे. आणि यासाठी किंवा या बाबतीत कुठल्याही सरकारी पक्षाकडून अजून कोणीही नीटनेटकं बोललेलं नाही. जी NTA परीक्षा, जी NTA एजन्सी आहे, नॅशनल टेस्ट एजन्सी, त्यांच्याकडून सुद्धा अशा पद्धतीने कुठलंही वक्तव्य आलेलं नाही. हे इतकं दुर्दैवी आहे की असं म्हणावंसं वाटतं की यापेक्षा मग ती मोगलाई बरी, किंवा यापेक्षा ते इंग्रज काय वाईट होते. होय, हे असं बोलण्याची आत्ताची वेळ नक्कीच आहे, निश्चितपणे आहे. तुम्ही सर्वांनी RCCचे प्रमुख श्रीमान मोटेगावकर सर यांची जर मुलाखत ऐकली असेल किंवा त्यांची जर काही बाईट ऐकली नसेल तर कृपया YouTubeवर जाऊन ऐका. त्यांनी काय सांगितलेलं आहे, ते कशा पद्धतीने बोलत आहेत ते एकदा बघून घ्या. त्यांनी असं सांगितलंय की 605 म्हणजे 600+ 600 पेक्षा पुढे गेल्या वर्षी किती विद्यार्थी होते, तर ते होते 26,000, 26,000. आणि या वर्षी 600+ किती विद्यार्थी आहेत, तर ती संख्या आहे 76,000. आणि मोटेगावकर सरांनी विश्लेषण असं केलेलं आहे की गेल्या वर्षी जी संख्या 26,000 होती 600च्या वरती, ती आता 76,000 झाली. मग विद्यार्थी किती वाढले, तर ती संख्या आहे 50,000. आणि त्यांनी असं विश्लेषण केलं की आपल्याला असं म्हणता येईल का की या वर्षी 50,000 विद्यार्थी अचानक कुठून तरी फार हुशार नेमके याच वर्षी आले आणि त्यामुळे हा रिझल्ट लागलेला आहे, असं आपल्याला म्हणता येईल का? खरं म्हणजे NTA त्याच पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार मूग गिळून गप्प बसलेलं आहे, त्यांना याच्याशी काही घेणं देणं नाही.
ज्या यंत्रणा ॲक्शन घेणाऱ्या आहेत त्याही अजून जशी ॲक्शन घ्यायला हवी तशी ॲक्शन अजूनही तेवढ्या मोठ्या प्रमाणात घेतली गेलेली नाही. आणि तुम्हाला खरं म्हणजे परीक्षा रद्द करण्याचा अधिकार आहे. एवढे मोठे प्रकरण तुमच्या समोर आलेले असताना सुद्धा तुम्ही अजूनही परीक्षा रद्द करून परत एकदा परीक्षा घेतली जाईल असं जाहीर करायला तयार नाही. मग मी जे कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये काय चूक आहे? असं लिहिलंय की तुम्हाला जर परीक्षा खरोखर जर घेता येत नसेल तर मग आम्हाला गोळ्या करा, किंवा जी खरोखर अभ्यास करणारी मुलं आहेत त्यांना गोळ्या खावा. याच्यामध्ये कमी काय चूक बोललोय? तुम्ही तर त्यांच्या भावनांशी खेळ केलेला आहे. तुम्ही भावनांशी खेळत आहात. काल आपण सगळ्यांनी बघितलं की ते कनेक्शन थेट आता लातूरपर्यंत आलं. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं सेंटर कोणतं? तर लातूर. सगळ्यात जास्त डॉक्टर्स कुठे घडतात? तर लातूर. आणि लातूरमध्ये काल 4 जणांना पकडलेलं आहे. एक जण कुणीतरी आहे अजून, तो अजून त्यांच्या तपास यंत्रणेमध्ये आलेला नाही. त्याचं नाव आता माझ्या लक्षात नाही, परंतु तो अजून पकडलेला नाही. त्याचंही नाव त्याच्यामध्ये आहे. त्यामध्ये 12 हॉल तिकीट्स सापडलेले आहेत एकाच्या मोबाईलमध्ये. आता 12 हॉल तिकीट्स याचा अर्थ 12 विद्यार्थी. 12 विद्यार्थी म्हणजे त्यांचे कोणीतरी पालक याच्यामध्ये सहभागी आहेत. निश्चितपणे विद्यार्थ्यांकडे इतक्या आर्थिक व्यवहार तर ते करू शकत नाही, म्हणजे त्यांच्यासोबत त्यांचे पालक आहेत. म्हणजे 12 विद्यार्थी, त्यांचे परत 12 पालक, हे झाले 24. ते एका मोबाईलमध्ये 12 सापडलेले आहेत. इतरांच्या मोबाईलमध्ये अजून किती सापडतील? अजून कुणीतरी तो गंगाराम आहे, तो गंगाराम अजून पुढे जायचा आहे. त्याचे नेमके आता तो किती, आता त्याला एक संधी आहे की तो किती डिलीट करतोय, कशा पद्धतीने पुरावे नष्ट करतोय, याच्यासाठी त्याला भरपूर वेळ दिला गेलेला आहे. अजून गंगाराम तुमच्या ताब्यात सापडलेला नाही. तुम्ही आधुनिक भारतात राहता. गंगाराम कुठे राहतो किंवा त्याच्यापर्यंत तुमची यंत्रणा अजून पोहोचलेली नाही. गंगारामच्या सोबत अजून किती जण होते, किंवा यांचे हे जे पकडले गेलेले 14 जण आहेत यांच्या संपर्कात किती जण होते? जे संपर्कात होते ते हजारो असणार आहेत 100%. आणि ते हजारो लोक आता पुरावे नष्ट करत आहेत. होय, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हॉट्सअप डिलीट करतील, त्याचे नंबर आहेत तो डिलीट करतील, मोबाईल फोडतील, तो नष्ट करतील. जे ऑनलाईन तुम्ही ज्या गोष्टी असतात त्याही नष्ट करण्यात, जे बॅकअप दिलेले असतात ते सुद्धा नष्ट करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. ते सुद्धा बॅकअप्स नष्ट करण्याचा प्रयत्न होईल. जे मोबाईलमध्ये काही सापडू नये, किंवा जे कशा कशा पद्धतीने सापडलं जातं याचे सगळे डिटेल्स यूट्यूबवरती उपलब्ध आहेत. मग ते तशा पद्धतीनं सापडू नयेत म्हणून सुद्धा प्रयत्न होणार आहे. ते डिलीट होणार आहे. त्यातले बरेचसे पुरावे नष्ट होणार आहे. आता हे सगळं प्रकरण सुरू असताना तुम्ही जितक्या वेगाने आणि जितक्या तत्परतेनं हे सगळं काम करायला हवंय ते तितक्या तत्परतेनं अजूनही केलेलं नाही. हा माझा थेट आरोप आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जी रीनीटची घोषणा आतापर्यंत केव्हाच करायला हवी होती ती अजूनही तुम्ही केलेली नाही. तुम्ही उलट त्याचं समर्थन करताय की नाही, एवढं असं काही झालेलंच नाही. त्याची आता पुढची प्रोसेस सुद्धा तुम्ही जाहीर केलेली आहे. ॲडमिशनची किंवा काउन्सिलिंगची प्रोसेस जी असते ती सुद्धा तुम्ही जाहीर केलेली आहे. त्याची तारीख जाहीर केलेली आहे. त्याला कुठल्याही पद्धतीनं तुम्ही अजून स्थगिती दिलेली नाही. हे संपूर्ण प्रकरण फार गंभीर आहे, फार चिंताजनक आहे आणि फार निराशादायी आहे. जी हजारो लाखो मुलं, माझ्या माहितीप्रमाणे 27-28 लाख मुलं यावर्षी परीक्षेला बसलेली होती, त्या सर्व मुलांच्या भावनांशी हा खेळ आहे. त्यांच्या आयुष्याशी खेळ आहे. त्यांच्या पालकांच्या भावनांशी हा खेळ आहे. आणि मोटेगावकर सरांच्या वक्तव्याची मी परत एकदा आठवण करून देतो की त्यांनी असं सांगितलं होतं की गेल्या वर्षी 26,000 विद्यार्थी होते, 600+. तेच यंदा 76,000 आहेत. 50,000 विद्यार्थी याच्यामध्ये बोगस आहेत. 50,000 हा आकडा लहान नव्हे. यामध्ये एक विद्यार्थ्यांनी जरी डुप्लिकेटपणा काहीतरी केला तरी एक इमानदार विद्यार्थी या प्रोसेसमधून बाहेर होतो. हे इतकं गंभीर आहे. आणि इथे 50,000 आकडे समोर येताना सुद्धा तुम्ही शांत आहात. तेव्हा तुम्ही जेवढ्या पद्धतीनं ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे किंवा जितक्या तत्परतेनं ह्यावरती सगळ्यावरती कारवाई करायला हवी किंवा ही परीक्षा रद्द करायला हवी ती अजूनही तुम्ही करताना दिसत नाही. तुम्ही समर्थन करताना दिसत आहात.
हे फार दुर्दैवी आहे, हे फार चुकीचं आहे. अजूनही याच्यामध्ये एक मुद्दा आहे. 720 गुण घेणारे जे विद्यार्थी गेल्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षी 2-2, 3-3 किंवा 4-4 विद्यार्थी असायचे, ते 720 गुण घेणारे या वर्षीचे 67 विद्यार्थी आहेत. अजूनही एक आहे की जे 1,500 विद्यार्थी, 1,500 विद्यार्थी ज्यांची परत परीक्षा घेतली गेली, माहिती अशी आहे की त्यातल्या 300 ते 350 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली नाही. आता अजून किती पुरावे आहेत तुम्हाला? एवढे सगळे पुरावे असतानाही तुम्ही अजूनही परीक्षा रद्द करायला तयार नाही, हे फार दुर्दैवी आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा माझ्या कॅप्शनची किंवा माझ्या थंबनेलची आठवण करून देतो की तुम्हाला खरोखर जरी परीक्षा, जी नीटची परीक्षा आहे, ती पुन्हा घेण्याचं जाहीर करता येत नसेल तर जे हुशार विद्यार्थी आहेत, जे इमानदार आहेत, जे खरे आहेत, त्यांना खरंच गोळ्या घाला तुम्ही. हे उद्वेगातून आलेलं आहे. आणि आता जी लोक इमानदार आहेत, जी खरी आहेत, ज्यांनी फार कष्ट केलेलं आहे, त्यांच्या भावना या अशाच आहेत आणि ती अशाच पद्धतीनं बोलत आहे. असं बघूया येणाऱ्या 2-3 दिवसाच्या काळात अजून किती पकडले जात आहेत, किती जणांचे संबंध येत आहेत आणि अजूनही कशा पद्धतीनं त्यालाच परीक्षेलाच कसं म्हणजे काही झालंच नाही अशाच पद्धतीनं सांगण्याचा कसा प्रयत्न होत आहे तो आपल्याला दिसेल. आपण सगळेजण फक्त बघू शकतो, या पलीकडे काही करू शकत नाही. परंतु आपण खरंच अपेक्षा करूया की या यंत्रणेला देव सुबुद्धी देव आणि त्यांच्या हातून ही परीक्षा रद्द हो आणि जी खरी इमानदार मुलं आहेत त्यांच्या भावनांशी खेळण्याचा हा जो प्रकार चालू आहे हा थांबावा, एवढीच अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.